From the gate to the throne, द्वारापासून सिंहासनापर्यंत, the legacy of a father's heart. बापाच्या हृदयाचा वारसा. Mordecai was not Esther's real father. मर्दकाय काय एस्थरचा खरा बाप नव्हता. Her parents had died तिचे आई वडील मरण पावले होते and she was alone. आणि ती एकटी होती. But पण Mordecai didn't see her just as an orphan. मर्दकायाने तिला अनाथ म्हणून पाहिलं नाही. He saw her as his own daughter. तर मर्दकायाने तिच्याकडे पाहताना स्वतःची मुलगी म्हणून पाहिलं. Mordecai's story तर मर्दकायाची जी कहाणी आहे is a powerful reminder एक सामर्थ्यवान स्मरण किंवा आठवण आहे that a father's love can lift a child from the shadows and bring that child to the spotlight. की बापाचं जे प्रेम आहे ते त्या लेकराला सावलीतनं छायेतून काढून प्रकाश झोतात आणू शकतं. Amen. देवाला धन्यवाद. He didn't want anything for himself. त्याला स्वतःसाठी काही नको होतं. He wanted everything for his daughter. त्याला सगळं आपल्या मुलीसाठी हवं होतं. This is the father's heart. हे असं बापाचं हृदय He असतं. always wants his children to rise up. आणि बापाची नेहमी इच्छा असते की आपली जी मुलं आहेत ती वर यावीत, उत्कर्षाला यावीत. That they should be better than me. की मुलांचं माझ्याहूनही जास्त चांगलं व्हावं. He gave her the best that he could. आणि अतिउत्तम जमेल ते त्याने तिला दिलं, अगदी चांगलं दिलं. Love, प्रेम दिलं, faith, विश्वास दिला and godly wisdom. आणि सुभक्तिमान असं ज्ञान दिलं, दैवी ज्ञान दिलं. He might have said, आणि तो म्हणाला असेल not the queen of my heart only, फक्त माझ्या हृदयाची राणी नाही, but I want to see you as the queen of the whole nation. पण संपूर्ण देशाची राणी म्हणून मी तुला पाहणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Fathers, dream big for your children. बापांनो आपल्या मुलांसाठी मोठी स्वप्न रंगवा. Esther became queen. एस्थेर राणी झाली. Through her it saved the whole nation. तर तिच्याद्वारे संपूर्ण देश तारला गेला. Praise God. देवाला धन्यवाद. Fathers, you don't need to be perfect. बापांनो तुम्ही परिपूर्ण असायची गरज नाहीये. What matters is your heart. फरक कसानी पडतो? हृदयाने. A father's heart. एक बापाचं हृदय A पाहिजे. father's heart that loves. एक बापाचं हृदय प्रेम करणारं A पाहिजे. father's heart that has unconditional love. बापाचं हृदय की ज्या हृदयामध्ये अटीपलीकडचं प्रेम. They will never forget your golden heart for them. मुलं कधी तुमचं त्यांच्यासाठीचं सोनेरी हृदय विसरणार नाही. You don't need riches to raise up champions. धनसंपत्ती लागत नाही बेटा चॅम्पियन उभे करायला. Just love and prayer. प्रेम आणि प्रार्थना लागत आहे चॅम्पियन मोठे करायला. Fathers, your quiet prayers, आणि बापांनो तुमच्या शांततेनं केलेल्या प्रार्थना they speak louder than any gifts you have given them. तुम्ही ज्या काही गिफ्ट त्यांना दिलेले असतील त्याहूनही जास्त जोरात बोलतात. So what you sow in faith today तर आज तुम्ही विश्वासाने जे पेराल will blossom in your children tomorrow. ते तुमच्या मुलांमध्ये उद्या उमलेल. In your hands you have the heart of God. तुमच्या हातात देवाचं हृदय आहे. So love your children well. तर तुमच्या मुलांवर चांगलं प्रेम करा. Every prayer you whisper for your children, आणि जी प्रत्येक प्रार्थना तुमच्या मुलांसाठी तुम्ही करता it shapes their destiny. त्यातून त्यांच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला आकार येतो. You are a father after God's own heart. देवाच्या हृदयामागचे तुम्ही बाप आहात. So keep loving, तर प्रेम करत राहा, keep praying. प्रार्थना करत राहा. Your children will rise up तुमची मुलं उभी राहतील and call you blessed one day. आणि तुम्हाला एके दिवशी आशीर्वादित म्हणतील. Your faith will shape your children's destiny. तुझा विश्वास, तुमचा विश्वास बापांनो तुमच्या मुलाबाळांच्या आयुष्याच्या दिशेला आकार देईल. The best fathers pray more than they counsel. उत्तम बाप कोण? सल्ला देण्यापेक्षा जास्त प्रार्थना करणारा बाप उत्तम. Take some points, काही quick मुद्दे points I will घ्या. give you. पटकन काही मुद्दे देतो ते घ्या. The father's greatest work. बापाचं सगळ्यात मोठं काम. What will become of my children? माझ्या मुलांचं काय होईल हे बापाचं सगळ्यात मोठं काम. And Bible says बायबल म्हणतं in Esther 2:11, Mordecai walked every day before the court of the women's house to know how Esther did and what should become of her. एस्तेर 2:11 आणि एस्तेर कशी आहे व तिचे काय होणार आहे हे समजण्यासाठी मर्दकाय प्रत्येक दिवशी जनानखान्याच्या अंगणापुढे फिरत असे. What will become of my children? की माझ्या मुलांचं काय होणार आहे. That should be the passion of the father. हा आवेश असला पाहिजे बापाच्या हृदयात. Second point. 2. Why did Mordecai sit in the king's gate? मर्दकाय का बरं राजाच्या द्वारापाशी बसला? See, it's written he sat at the king's gate the second time. 2:19 आणि दुसऱ्या वेळी सुद्धा तो राजद्वारी जाऊन बसला. Because Mordecai was watchful and caring for Esther again. कारण मर्दकाय
पहारा करत होता आणि एस्तेरची काळजी करायला तो परत बसला. And so fathers like Mordecai तर मर्दख्यासारखे जे बाप आहेत, never stop watching over your children. असे बाप ना कधीही आपल्या मुलांवरती नजर ठेवणं, पहारा करणं सोडत No नाही. matter how many times they have to sit at the gate. किती वेळा जरी त्यांना द्वारापाशी बसावं लागलं तरी ते बसणार आणि आपल्या मुलांना पहारा देत राहणार. Third point. 3. Esther too had deep respect and trust for her father. एस्तेरकडे पण आपल्या स्वतःच्या बापासाठी फार आदर आणि विश्वास होता. Esther had not yet showed a kindred that she belonged to the Jews. एस्तेरने अजूनपर्यंत दाखवलेलं नव्हतं की मी यहुदी समाजातली आहे. Even though she was a queen, आणि जरी ती राणी झाली होती, she didn't forget the voice of her father. पण बापाचा आवाज विसरली नाही. She still obeyed him, बापाचं आज्ञापालन तरीही केलं. obeyed महाराणी Mordecai's words. मर्दख्याच्या शब्दांचं पालन केलं. Children, no matter how much you rise high, तसं मुलांना मी म्हणतो, तुम्ही किती जरी उत्कर्षाला आलात ना, obey your parents. किती मोठे झालात ना बेटा, तरी आई वडिलांच्या आज्ञेत राहावा. Fourth point. 4. A father always sits close to his daughter. बाप नेहमी आपल्या मुलीच्या जवळ बसतो. Even when Esther was dressed in royal clothes, एस्तेर जेव्हा राजकीय जग्यात होती, शाही जग्यात होती, तेव्हा पण, even when she was in the king's palace, आणि राजाच्या महालात होती तेव्हाही Mordecai stayed close. मर्दखय तिच्या जवळच राहिला. Fathers never stop sitting close to your children. तर बापांनी कधी आपल्या मुलांच्या जवळ बसणं थांबवू नका. No matter how high they go, किती उंच जरी ती गेली ना, keep on loving them, keep on caring for them. त्यांच्यावर प्रेम करत राहा, त्यांची काळजी घेत राहा. ती मुलं किती मोठी होऊ देत, किती उंच जाऊ देत. Mordecai's seat at the gate was a seat of love. मर्दखाचं ते त्या द्वारापासचं आसन म्हणजे प्रेमासन होतं. Fifth point. 5. A father's daily duty. बापाचं रोजचं कर्तव्य, Like Job who offered sacrifices to God म्हणजे every जसं- day for his children. जसं योबाने आपल्या मुलांसाठी रोज देवाला अर्पण चढवलं ना, Fathers should lift up their children in prayer every तसं day. बापांनी सुद्धा रोज आपल्या मुलांना प्रार्थनेमध्ये देवासमोर आणायचं. The sixth point. 6. A father's seat at the gate. बापाचं दारापासचं आसन. Why Haman hated Mordecai? का हमानाने मर्दखाचा एवढा तिरस्कार केला? Because Mordecai would not leave his seat at the gate. कारण मर्दखाय त्या दारापासनं हलेच ना, And this is what the devil wants. आणि सैतानाला तेच हवंय. He tries to remove fathers from their place of watching. सैतान बापांना त्यांच्या त्या आसनापासून काढायचा प्रयत्न करतो. He wants to remove you from the place of praying. आणि सैतानाला ना तुम्हाला पहारा करायच्या, प्रार्थना करायच्या त्या जागेपासून हलवायचंय. Because the devil knows कारण सैतानाला माहित आहे, as long as the father is at the gate, जोपर्यंत बाप दारापाशी आहे, he cannot have his way in the children's lives. तोपर्यंत मुलांच्या जीवनामध्ये त्याला मार्ग मिळणार नाही. Seventh point. 7. A day of honor is coming, fathers. बापांनो, मानाचा दिवस सुद्धा येत आहे. A day of honor is coming for you. मानाचा दिवस बापांसाठी सुद्धा येत आहे. Too many times you never get thanks or praise for your quiet sacrifice. अनेक वेळा बापांनी शांतपणेची अर्पण केलेली आहेत, त्याविषयीनं मान सन्मान वगैरे मिळत नाही. Because there is no loud shouting, there is no loud crying, there is हो no ना. loud tears, there is no loud thing in the कारण house. बापाचे ड्रामे कमी असतात ना. माँ का ड्रामा बहुत रहता, कि माँ है, वो ड्रामा करती है. And so nobody appreciates the father. मग बापाचं कौतुक कोणी नाही करत, की बाप ड्रामा नाही करता. See, but don't be discouraged, fathers. तरी नाराज नाही व्हायचं बापांनी. The crowning day is coming. मुकुट मंडित व्हायचा दिवस येतोय. God Amen. sees every prayer that you have prayed. आणि देव ना तुमची प्रत्येक प्रार्थना पाहतो. God sees every silent tears that you have shed in your bathroom. प्रत्येक शांत अश्रू जो तुम्ही तुमच्या बाथरूम मध्ये सांडलाय, देव बघतो. Stay faithful विश्वासू राहा and let God crown you in the perfect time. आणि देवाला तुम्हाला त्याच्या परिपूर्ण वेळेत मुकुट मंडित करू दे. Eighth point. 8. The day your children bring you before kings. ज्या दिवशी तुमची मुलं तुम्हाला राजासमोर आणतील. Fathers, your seat at the king's gate may look very small, आणि बापांनो, तुम्हाला राजाच्या दारापाशी तुमची जागा फार छोटी वाटेल, but your children see you. पण तुमची मुलं बघतात ना. They see your love, they see your prayers. तुमची मुलं तुमचं प्रेम बघतात, तुमच्या प्रार्थना बघतात. One day in heaven, एके दिवशी स्वर्गात they will tell King Jesus, राजा येशूला ते सांगतील, this is the father who molded my life. हे वडील ज्यांनी माझ्या आयुष्याला आकार दिला. If I am a child of God, आज मी देवाचं संतान आहे, it is because of my father. माझ्या वडिलांमुळे आहे. Ninth point. 9. The daughter's honor for her father. वडिलांसाठी असलेला मुलीचा मान. Sometimes daughters do what sons don't do. कधी कधी ना मुली असं काहीतरी करून जातात जे मुलांना नाही जमत. Amen. आमेन. Sometimes daughters go the extra mile for their fathers. कधी कधी मुली आपल्या बापासाठी एक्स्ट्रा माईल चालतात. But वगैरे then वगैरे. still a son who honors his father, तरी जो मुलगा आपल्या वडिलांचा मान करतो who speaks well of him, आणि वडिलांविषयी चांगलं बोलतो, who lifts him up,
वडिलांना वर आणतो, that son is blessed. तो मुलगा आशीर्वादितच म्हणायचा. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.